हा, विद्यार्थी मित्रांनो, कॅलेंडर आपला जो टॉपिक सुरू केला होता तो टॉपिक आपण कंटिन्यू करू. कोणत्याही वेळ घालवता. आता तुमच्या समोर त्याच्या अगोदर थोडं मला वाटतं रिव्हिजन घ्यावी आपण. ठीक आहे. रिव्हिजन घेण्यासाठी ओके. हा, ठीक आहे. ईशान, एक मिनिट थांब. आता आपण त्या त्या दिवशी पाहत होतो. समजा 1 जानेवारी जर सामान्य वर्ष असेल, 1 जानेवारी समजा 2005 आहे. हम्म? पुढच्या वर्षी 1 जानेवारीलाच 2005 2006 असेल, तर 1 जानेवारी समजा सोमवार आहे. तर ही सामान्य वर्ष, 2005 हे सामान्य वर्ष आणि 2006 सुद्धा सामान्य वर्ष. अशा वेळेस किती दिवसानं पुढे जातो तो वार? मंगळवारी एकच दिवसानं पुढे जातो. बरोबर आहे. ही सामान्य वर्षात घडलेली गोष्ट आहे. हम्म? सामान्य वर्ष. पण लीप वर्ष असं समजा 1 जानेवारी 2008 असेल. हम्म? आणि त्या दिवशी आहे गुरुवार आहे. हम्म? तर 1 जानेवारी 2009 रोजी कोणता वार असेल? आता ही आहे लीप वर्ष. लीप वर्ष. बरोबर आहे. आता ही लीप वर्ष आहे. 2008 हे लीप वर्ष आहे. बरोबर आहे. मग आता ही लीप वर्ष आपण 1 जानेवारी पासून मोजत जाणार. गुरुवार आहे. हा, 1 जानेवारी पासून 2008च जानेवारी नंतर फेब्रुवारी येणार. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. म्हणजे ह्याचं आपल्याला लीप वर्ष काउंट करावं लागणार. म्हणजे इथं गुरुवार आहे, तर इथं 1 दिवसानं पुढे जाणार नाही, तर 2 दिवसानं पुढे जाईल. कशामुळं? किती होईल मग? शनिवार होईल. बरोबर आहे. शनिवार होईल. येते का लक्षात? हे आपण थोडं एक रिव्हिजन म्हणून गेला. आणि सामान्य वर्षामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे, सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 28 असतो. तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 असतो. हे सर्वांना ठाऊक आहे. नंतर आपण त्या दिवशी शिल्लक दिवस ही एक गोष्ट मोजली होती आपण. म्हणजे काय? समजा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 4च महिन्याच बघू. आता जानेवारी 31 असतो. हम्म? फेब्रुवारी शक्यतो सामान्य वर्षामध्ये 28, 31, 30. आता ह्याची शिल्लक दिवस एक वीस. हम्म? 7 चोक 28. 31 मधून 28 गेले, राहिले 3. म्हणजे जानेवारीमध्ये शिल्लक दिवस किती असतात? 3. फेब्रुवारीमध्ये 7 न भाग दिला, 7 गेला म्हणजे बाकी 0. ह्याला 7 न भाग दिला, 7 चोक 28. 31 मधून 28 गेले, राहिले 3. इथं सुद्धा 7. 7 चोक 28. 2. म्हणजे शिल्लक दिवस एक लक्षात घ्या. हम्म? आणि एक शेवटची गोष्ट, आपण त्याविषयी कोड आपण लक्षात ठेवले, ते कोड. हम्म? बरोबर आहे का नाही? प्रत्येक वार कोड ठेवले होते.
मग आपण रविवारपासून चेक केले होते. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. हं? आता रविवार हा आरामाचा दिवस असतो, सुट्टी असते. म्हणून रविवारचा कोड आपण शून्य गृहीत धरला होता. सोमवारचा 1, मंगळवारचा 2, बुधवारचा 3. बरोबर आहे का नाही? हे कोड आपण लक्षात ठेवले होते. हं? हे आपण थोडे रिव्हिजन म्हणून मुद्दामून घेतलेलं मी आहे. तर हे प्लीज को होस्ट मी. ओके. सॅटर्डे. ठीक आहे. आता आपण सरावाला सुरुवात करू. कॅलेंडरचा सराव. कॅलेंडरवरले प्रश्न जे आहेत त्याचा आपण सराव घ्यायला सुरुवात करायला आहोत. इथं काय आहे? 27 जानेवारी 2005 बुधवार असेल तर 27 जानेवारी सेम वार आहे. तर 2018 रोजी कोणता वार असेल? तर आपण आता ही बघू आपण. हं? आता पहिल्यांदा एक काम करू. ही वर्ष वेगवेगळे आहेत, सेम वर्ष नाहीये. मग आपण काय करू? 2018 - 2005. किती वजाबाकी येते इथं? 13 येते. बरोबर आहे. 13 वर्ष. हे झालं वर्ष वजाबाकी. या दरम्यान किती लीप वर्ष येतील? 2005 ते 2018 मध्ये किती लीप वर्ष येतील? किती लीप वर्ष येतात? पण आता बघू आता. 2005 हे काय लीप वर्ष नाही, 6 नाही, 7 नाही, 8 आहे. पहिले लीप वर्ष 2008. नंतरचं 2012 आणि नंतरचं 2013. सॉरी, 16. म्हणजे 1, 2, 3. 3 लीप वर्ष आहेत. 3 लीप वर्ष आहेत. आता 3 लीप वर्ष आहेत. तर आपण काय करायचंय आता? याची सर्वांची बेरीज करायची. 13 वर्ष आणि 3 वर्ष. याची आपल्याला बेरीज करायची. काय होतंय? 13 आणि 3. 13 वर्ष अधिक 3 लीप वर्ष. किती होतात? 16 वर्ष. 16. आता अधिक. अधिक. आता अधिक काय करायचे आपल्याला? वार कोणता आहे चेक करा. वार कोणता आहे? बुधवार आहे. मग बुधवारचा कोड काय आहे? तुम्हाला माहित आहे. सोमवार 1 आहे, मंगळवार 2 आहे आणि बुधवार 3 आहे. म्हणजे बुधवारचा कोड. बुधवार कोड. बुधवारचा कोड किती आहे रे? 3. म्हणजे किती झाले? 19. आता 19ला काय करायचंय? 7 न भाग द्यायचा. हम्म? 19ला 7 न भाग द्यायचा. किती बाकी उरते? आपल्याला बाकीशी महत्व आहे. 7 × 1 = 7. 7 × 2 = 14. 19 मधून 14 गेली, राहिले 5. 5 म्हणजे कोणता वार रे? कोणता कोड आहे तो? बघा, बुधवारचा कोड आहे 3 आहे. गुरुवारचा 4 आहे. आणि शुक्रवारचा कोणता आहे? 5 आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे 27 जानेवारी 2018 ला कोणता वार येतो? 27 जानेवारी 2018 रोजी शुक्रवार. कोणता वार आहे? शुक्रवार. इथं 5 आला होता. बरोबर आहे? समजलं का? काय अडचण आहे याच्यामध्ये? येस. ओके. चला पटकन पुढचं घेऊ आपण. हम्म? प्रश्न असे येतात इथं. आता काय येतं? तर सरळ आपल्याला तारीख दिली होती. बरोबर आहे का नाही? एवढं सोपं नाही विचारत. एवढं नाही सोपं विचारत. हे असं काहीतरी विचारतात. म्हणजे तुम्हाला मकर संक्रांत पाठ पाहिजे.
आंतरराष्ट्रीय योग दिन पाठ पाहिजे. आता मकर संक्रांत कधी असते आणि आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा असतो हे माहित पाहिजे. आंतरराष्ट्रीय योग दिन हे दोन्ही नंबर आपल्याला पाठ पाहिजे. जरी पाठ नसतील तर आपल्याला कोणतंही उदाहरण येणार नाही. आता मकर संक्रांत केव्हा असते? 14 जानेवारीला. 14 जानेवारीला. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा असतो? 21 जूनला. 21 जूनला. ठीक आहे. आता ही काय म्हणले प्रश्न बघा. एका वर्षी मकर संक्रांत बुधवारी होती. म्हणजे 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. 14 जानेवारीला बुधवार आहे. बरं, वर्ष दिलंय का त्यांनी? काही नाही. जर ती लीप वर्ष नसेल, लीप वर्ष नाही म्हणजे फेब्रुवारीचा ताण नाही, तर त्याच वर्षातील आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनला कोणता वार असेल? बरोबर आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला त्याच पद्धतीनं हे करावं लागेल. जानेवारी पासून जून पर्यंत जावे लागेल. हम्म? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि नंतर जून. आता 14 जानेवारी. फेब्रुवारी किती आहे? 28 आहे. फेब्रुवारी लीप वर्ष नाहीये. 31, 30, 31. बरोबर आहे. बरोबर आहे काय? जानेवारी, फेब्रुवारी 31, 30, 31. जून 31 आहे. 31 आहे का जून? का चुकायला लागले? मार्च, एप्रिल, मे. हा, मे चुकायला लागलंय. ओके. एप्रिल, मे, जून. 31, 30. चला, आता आता इथं काय, मी तुम्हाला त्याविषयी समजून सांगितलं होतं. पहिली जी तारीख असेल ती वजा करायची असती. आणि जून, जून काय जून हे 21 जून धरायचंय. म्हणजे 30 धरायचं नाही. ते 30 धरायचं नाहीये. 21 धरायचंय. हम्म. आणि हे जानेवारी, जानेवारी 31शी आहे. बरोबर आहे. 31 मधून 14 गेले. किती राहिले? 17 राहिले. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? जून 30 आहे. पण आपण 21 21 घ्यावं लागतं. बरोबर आहे. ही तारीख घ्यायची असती. जी काही तारीख दिलेली आहे. हम्म. ठीक आहे. आता शिल्लक दिवस काढायचे आहेत आपल्याला. शिल्लक दिवस म्हणजे 7ने भाग देऊन आलेले दिवस. आता ह्याला 7 भाग द्या, ह्याला 7 भाग द्या, ह्याला 7 भाग द्या, सगळ्याला 7 भाग द्या. 7 दोन्ही 14. 17तून 14 गेले, राहिले 3. इथं 7 ने 28ला भाग दिला, पूर्ण भाग गेला. 7 चोक 28, शून्य बाकी. 7 चोक 28, 3 बाकी. इथं 2 बाकी. इथं 3 बाकी. आणि इथं शून्य बाकी. बरोबर आहे. आता यांची सगळ्यांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. त्याची बेरीज काय होते? 3 अधिक 3 6, 6 आणि 5 11.
आणि बेरीज किती रे? कोणता वार आहे? बुधवार आहे. कोणता वार आहे इथं? बुधवार. बुधवारचं कोड काय आहे? बुधवारचं कोड 3 आहे. 11 आणि 4 14. आणि 14ला 7 न भाग द्या. 7 एक 7, 7 दोन्ही 14. बाकी किती उरली? शून्य. बाकी किती उरली? शून्य. म्हणजे शून्य म्हणजे काय घ्यायचं रे? हाच वार राहणार. बुधवारच राहणार. कोणता राहणार? बुधवार राहणार. बुधवार. सॉरी, बुधवार नाही ना रे. इथं काय राहणार? कोणता कोड येणार? शून्य कशाचा कोड आहे? शून्य कोड आहे शून्य. रविवारचा कोड आहे. रविवार कोड. ओके. सर प्लीज परत सांगा. तर काय आता परत काय सांगण्यासारखं आहे? शुभदा. नानी. तुमचा आवाज ही करा शुद्ध. शुद्धताई. शुभदाताई. तुमचा आवाज अनम्यूट करा. राईट. काय समजलं नाही? सर ते 11 + 3 केलेत ना आपण? हो. ते हो. तीन तीन कुठले ते नाही समजलं सर हा मला. 3 ना. 3 हा बुधवारचा कोड हा आहे. इथं बघा, इथं बघा, इथं बघा. हा बुधवार आहे. हम्म? हा हा. बुधवार आहे. हम्म? ठीक आहे, इथं बुधवार आहे. बुधवारचा कोड काय आहे? बुधवारचा कोड. बुध 3. कोड. बरोबर आहे सर. आता आलं सर आता लक्षात. 11 आणि 3 14. 14 भाग दिला. ओके. चला आपण पुढे जाऊया. ओके सर, थँक्यू. तुमचा अनम्यूट करा आवाज आता. म्यूट करा. म्यूट म्यूट. हम्म, चला आता ही एक घेऊ. सेम आहे उदाहरण. हम्म? 13 फेब्रुवारी 2006 रोजी रविवार आहे. तर 13 फेब्रुवारी 2016 रोजी कोणता वार असेल? इथं 2006 आहे. 2016 आहे. पहिल्यांदा काय करणार? 2016 मधून 2006 वजा करणार. 10 वर्ष. बरोबर आहे. आता आपल्याला लीप वर्ष मोजायचे. 2006 ते 2016. आता 2006 पासून बघा. 2008 पहिलं लीप वर्ष.
हम्म, हे थांबा एक मिनिट. ओके. आता 2008, 2012 आणि 2000. आता 2008 आहे लीप वर्ष, 2006च्या नंतरचा. 2012 आहे, पण 2016 लीप वर्ष येईल का? नाही येणार. कशामुळं? 2016 येणार नाही. कशामुळं? कारण की फेब्रुवारी महिन्याचं त्याचं आपण काउंट करायला लागलो का? 2001 फेब्रुवारी 29 नाही करायला लागलो. फेब्रुवारी 29 काउंट करणार आहेत का? नाही. बरोबर आहे. 13 फेब्रुवारीला आपण थांबायला लागलो. 13 फेब्रुवारीला थांबायला लागलो, त्यामुळं 2016 इथं काउंट करायचा नाही. दोनच लीप वर्ष आहेत. किती लीप वर्ष आहेत? 2008 व 2012 लीप वर्ष, दोन लीप वर्ष आहेत. हम्म? दोन लीप वर्ष. 12. ओके. आता इथं प्लस रविवारचा कोड मिळवायचा आहे. रविवारचा कोड किती आहे रे? 0. रविवार कोड म्हणजे 12. बरोबर आहे. आता 12ला काय करायचंय? 7 भाग द्यायचा, बाकी 5 आहे. बाकी किती आहे? 5 आहे. आता 5 कशाचं कोड आहे रे? शुक्रवारचा कोड आहे. बरोबर आहे. शुक्रवार कोड. चलो. समजले सर्वांना? काय ह्याच्यात मला वाटत नाही काय अडचण नसावी. फक्त 2016 हे लीप वर्ष नाहीये. कशामुळं? 2016 लीप वर्ष आहे, लक्षात घ्या. पण इथं आपण त्याची 29 फेब्रुवारी तारीख काउंट करत नाहीत. घेतोत का? नाही. 13 फेब्रुवारीलाच इथं म्हणजे थांबतय. ओके. बघा आता पुढचं एक उदाहरण आहे. काय आहे? 4 फेब्रुवारी 2005 रोजी शुक्रवार आहे. काय? शुक्रवार आहे. आणि रवीचा वाढदिवस आहे त्या दिवशी. रवीचा वाढदिवस आहे. बर. त्याच वारी पुढचा वाढदिवस कधी येईल? म्हणजे शुक्रवारीच ह्याच्यानंतरचा वाढदिवस कधी येईल असा प्रश्न आहे, लक्षात घ्या. हम्म. शुक्रवारीच वाढदिवस यायला पाहिजे. मग आपण काउंट करू आता. हम्म. आता तुम्हाला माहित आहे, सामान्य वर्षामध्ये एक एकने पुढे जाणार आणि लीप वर्षामध्ये दोन न पुढे जाणार. हम्म. 4 4 फेब्रुवारी ह्याच्यानंतर 2016, 2007, 2008, 2009, 2010, 11, 12. बघू आता. हम्म. इथं आता सामान्य वर्ष. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा, 29 फेब्रुवारी आपल्याला काउंट नाही करायचं. लीप वर्षातील 29 फेब्रुवारी काउंट झाली की दिवस 2 ने पुढे जातो. 2 ने पुढे जातो. आता इथे 1 न पुढे जाणार शनिवार.
हम्म इथं रविवार, इथं आता इथं नाही काउंट होणार, इथं काय 4 फेब्रुवारी असणार हा. इथं सुद्धा एकनच पुढे जाणार सोमवार. आता हे काउंट होताना, हा काउंट होताना, हा 2008चा, 2008चा 29 फेब्रुवारी काउंट होणार. हम्म त्यामुळं सोमवारचं काय होणार, बुधवार होणार. नंतर गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे कोणत्या वर्षी येणार, 4 फेब्रुवारी 2011 रोजी हा दिवस येईल. समजलं का रे? समजलं का? बघा हा प्रश्न विचारतात बरं का, असा मुद्दामून घोटाळा टाकणारा वेगळा प्रश्न. पुढचा वाढदिवस कधी साजरा होईल? बघा पुढचा काय प्रश्न आहे, त्याच वारी, त्याच वारी म्हणजे शुक्रवारीच पुढचा वाढदिवस कधी येईल? कधी येईल? 4 फेब्रुवारी 2011 शुक्रवारी येईल. हम्म? जो 2005 ला आलता, तोच वार 2011 शुक्रवारी येईल. ओके. सेम वार, त्याच वारी म्हणजे शुक्रवारीच. ओके. हा बी सेमच आहे. मिस करून देतो तुम्हाला. मनोजने शनिवारी 2004 रोजी वाढदिवस साजरा केला, त्याच वारी पुढचा वाढदिवस साजरा होईल. हम्म? म्हणजे काय, मार्च 2004. हम्म? आता आता आपल्याला काय काय लक्षात घ्या, फेब्रुवारी महिना 29 काउंट झाला, काउंट काउंट झाला की दिवस दोन पुढे ढकलायचा आहे, दिवस दोन पुढे ढकलायचा. आता इथं बघा, 2005, 6, 7, 8, 9, 10, 11. बघा आता. हम्म फक्त लक्षात ठेवायचं, लीप वर्षातला कधी फेब्रुवारी महिना काउंट होतो. नाहीतर एरवी एक एक न पुढे जायचं. रविवार, इथं काय होणार, सोमवार एक न पुढे जाणार त्याच तारखेला. 7 ला सुद्धा मंगळवार येणार. आता काही जण म्हणत असतील, सर नका 2004 हा लीप वर्ष आहे. पण लीप वर्ष आहे, पण ह्याच्यात फेब्रुवारी महिना काउंट करायला होत का? नाही. 7 मार्च, 7 मार्च सुरू झालेला आहे फेब्रुवारी लीप वर्ष आहे, फेब्रुवारी वर्ष नाही. आता बघा, 2006 मंगळवार आहे. आता इथं 7 मार्च 2008. जर आता लक्षात घ्या, 7 मार्च 2007च्या नंतर 7 मार्च 2008 पर्यंत इथं लीप वर्ष येणार आहे. 29 फेब्रुवारी येणार आहे काउंट होताना. म्हणजे इथं वार दोन न पुढे जाईल, मंगळवार, बुधवार, गुरुवार होईल. आपल्याला वाढदिवस शनिवारी करायचा आहे, हा शुक्रवार आणि हा आहे शनिवार. 7 मार्च, बघा हा शनिवार होता आणि शनिवार सुद्धा कधी आलाय, 7 मार्च 2010 रोजी शनिवारच त्याच वारी. कोणत्या वारी? त्याच वारी म्हणजे शनिवारी गेला होता, तर शनिवारच येतोय. हो. समज आ रहा है का, लगातार 2 मुद्दाम घे.
ठीक आहे. प्रश्न काय आहे बघा आता. सन 2010 मध्ये लाल बहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी होती. हम्म. तर त्याच वर्षातील नववर्ष दिन, नववर्ष दिन म्हणजे काय असतो रे? 1 जानेवारी. काय असतो? 1 जानेवारी. तर त्या दिवशी वार कोणता? म्हणजे इकडे बघा, 2010 मध्ये 2010 लीप वर्ष आहे का रे? नाही, सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्ष म्हणजे लीप वर्ष म्हणजे त्याची काळजी करायची गरज नाही. आता लाल बहादूर शास्त्री म्हणजे महात्मा गांधी जयंती म्हणजे काय असते? 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला कोणता वार आहे इथं? शुक्रवार. ओके. तर त्याच वर्षातील नववर्ष दिन म्हणजे 31 जानेवारी वार कोणता? 31 जानेवारीला वार कोणता? आता तुम्ही नीट बघा, ऑक्टोबर अगोदर असतो का जानेवारी अगोदर असतो रे? जानेवारी अगोदर असतो. काय असतो? जानेवारी अगोदर असतो. आणि बघा, काय अडचण नाही, आपण जानेवारी पासून सुरुवात करू. हम्म. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. बघा किती लांब ओळ टाकले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर. ऑक्टोबरची काय तारीख आहे रे? 2 ऑक्टोबर आहे. जानेवारीची काय तारीख आहे? 31 आहे. आणि इथं काय तारीख दिलेली आहे? 31 जानेवारी. हम्म. अरे इथं काय दिलंय? आज क्या हो रहा है? 1 जानेवारी सॉरी, नववर्ष दिन 1 जानेवारी. म्हणून हे 1 जानेवारी इथे 1 जानेवारी. म्हणून इथे एक लिहिली. फेब्रुवारी काय आहे? सामान्य वर्ष 28, 31, 30, 31, 30, 31, 31, 30. बरोबर आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ऑगस्ट, सप्टेंबर. आता लक्षात घ्या, ही ही जी तारीख आहे ना, ही जशाला तसं लिहायची. ह्याच्याबद्दल काहीच अर्थ नाही. हम्म? ही वजा करायची असते. कशातून? किती तारखेचा महिना? तारखेचा महिना. हम्म. म्हणजे 31 मधून 30 गेले, राहिले 30. बरोबर आहे. आता शिल्लक दिवस पटकन करून घेऊ. 7 भाग देऊ आपण. ठीक आहे. 7 भाग दिल्यास काय होतंय? 7 28 भाग दिला, बाकी शून्य. 7 31 दिला, बाकी शून्य. 7 30 भाग दिला, बाकी 2, बाकी 3, 2, 3, 3. इथं किती आहे? बाकी 2. आणि इथं काय? ऑक्टोबर तारीख तर जशाला तशी. आता ही 30 अधिक 30 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20. किती आली? 50. किती आली? 50 भागिले 7. आता 7 7 49. 50 मधून
50 मधून 7 49 गेले. म्हणजे बाकी किती उरली रे? एक बाकी उरली. किती बाकी उरली? एक. आता मला एक सांगा. आता लक्षात घ्या. बाकी एक उरली. आपण बाकी एक उरली असती तर ही शुक्रवार आहे ना. आपल्याला +1 करावं लागलं असतं. शनिवार झाला असता. काय झाला असता? शनिवार. पण आपण इथं उलट आलोय. बरोबर आहे का नाही? हे अगोदर नंतरचं दिलेलं आहे. हा. त्यामुळं शुक्रवार -1 करावं लागल. काय होईल रे? गुरुवार. आपलं उत्तर काय येत आहे? गुरुवार. समजलं का रे? गुरुवार कशामुळे? एक ने मागे. ओके. समजले? मागचं विचारलं तर आपल्याला काय करायचं? बऱ्याच वेळा पुढचं पुढचंच विचारलं जाऊ शकतं, पण काही वेळेस मुद्दामून काय करतील ते मागायचं. मग आपल्याला हा प्रश्न फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. समजून घ्या काय केलंय मी. हम्म. ओके. चला, हे काय प्रश्न आहे? एवढा करू आपण. टाईप बघू आपण नंतर. आज गुरुवार आहे. कोणता वार आहे आज? गुरुवार आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी 3 फेब्रुवारी होती. गेल्या आठवड्यात सोमवारी 3 फेब्रुवारी होती. पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल? आज गुरुवार आहे म्हणले तर. आज काय? गुरुवार आहे. आणि गेल्या आठवड्यात सोमवारी किती तारीख होती? 3 फेब्रुवारी होती. बरोबर आहे. आज गुरुवार आहे. मग आपण काय करू? आज गुरुवार आहे ना, ते डबल लिहू आपण. आज गुरुवार. आणि काय विचारले? पुढील आठवड्यात शनिवारी किती तारीख असेल? म्हणजे शनिवारी पुढच्या आठवड्यात किती तारीख असेल? आता लक्षात घ्या. आज गुरुवार आहे. हम्म, आता एक बघा. सोमवारी 3 फेब्रुवारी 7 दिवसाने बरोबर आहे का? 3 आणि 10 किती? 10. हम्म. 7 फेब्रुवारीला सोमवार आपल्या मंगळवारपर्यंत जायचंय. 11 मंगळवार, 12 बुधवार, गुरुवारी कधी येईल? 13 तारीख येईल. आता आपल्याला शनिवार काढायचा आहे. बघा. शुक्रवारी 14 तारीख आणि 15 तारखेला शनिवार. आता पुढच्या आठवड्यात जायचं आपल्याला ह्याच्यातून पुढच्या आठवड्यात म्हणजे प्लस. ह्या 15 तारखेला शनिवार आहे. +7 काय होईल रे? 15 आणि 7 22. 22 फेब्रुवारी. येते लक्षात? पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल? 22 फेब्रुवारी. 22 फेब्रुवारी. 22 फेब्रुवारी. ओके. एवढं हे समजलं का रे? 3 आठवड्यातलं विचारलेलं होतं. हम्म. काय प्रश्न आहे? सर, राहिलेले दिवस 0, 3, 3 कसे राहतात? मी शिकवलं होतं. राहिलेले दिवस हे जे असतात ना, हे 31 छेदस्थानी 7. 7 × 28. आणि 31 मधून 28 गेले, राहिले 3. हा का इथं 3 राहिले. आता 30. 30 छेदस्थानी 7. 7 × 1 = 7. 7 × 28. 30 मधून 28 गेले, राहिले 2. बघा इथं 2. बरोबर आहे का नाही?
सात न भाग दिल्यानंतर बाकी किती उरते म्हणजे शिल्लक दिवस, राहिलेले दिवस. ओके. सातने भाग द्यायचा म्हणजे ते राहिलेले दिवस असतात. आता एक शेवटचं उदाहरण. टाइम तर झालेला आहे ऑलरेडी. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. कोण मोठा आहे? लहान. सूरज मोठा आणि बहीण जी आहे ती लहान आहे. ओके, सिंपल आहे. सूरज त्याच्या दिवसांनी जन्म शनिवारी झालेला आहे. शनिवारी झालेला आहे. सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? सूरजचा जन्म कोणत्या, काय करायचं? 730 ला 7 न भागायचा. हम्म 730 भागायचं, बाकी किती उरते बघायचं आपल्याला. बाकी शिकलं पाहिजे. 7 1 7. शून्य. हा, वरून घ्यायचे 3, भाग जात नाही. आपल्या भागाशी काय देणे घेणं नाही बरं का, भागा वरचा चुकला काय देणे घेणं नाही. आता वरून घ्यायचे 30 घेतले. 7 चौक 28, राहिले 2. बाकी किती उरले? बाकी 2 उरलेली आहे. आता मला सांगा, बाकी 2 उरलेली आहे आणि सूरज हा काय मोठा आहे, लक्षात घ्या. बहिणीचा जन्म आहे, बहिणीचा जन्म शनिवारी आहे. शनिवारी. आणि सूरज मोठा आहे. सूरज मोठा आहे. मग आता हे ना, लक्षात घ्या, मोठा असल्यामुळं वार कोणता? 2 ने मागं जावं लागेल. -2. शनिवार -2 काय येईल रे? गुरुवार. काय येईल? गुरुवार. शनिवारच्या मागं 2 गेले आपण, शनिवार मधून 2 दिवस वजा केले. किती राहिले? गुरुवार राहिला. समजलं का रे? हो हो. दीपक चव्हाण सर, उद्या घेऊ आपण हा. तुमचा 15 ऑगस्ट 1947 चालेल. आजच्या पुरता आपण थांबूत, वेळ झालेला आहे बराचसा. 7:10:36 झालेले आहेत. हम्म चालेल, ओके. आजचा आपण इथंच थांबूया.